कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडून मोठा धक्का बसलाय। कागलचे माजी आमदार संजय घाटगे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होईल। घाटगे यांची राजकीय कारकीर्द सुद्धा जर पाहिली तर कोल्हापूरमधील कागल हा मतदारसंघ राज्यभरात आपण पाहिला तर चर्चेचा विषय असतो आणि याच मतदारसंघामधून 1998 सालच्या निवडणुकीमध्ये घाटगे यांनी ही निवडणूक लढवलेली होती आणि याच निवडणुकीमध्ये संजय घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना पराभूत केलेलं होतं। त्यानंतर मात्र 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 या सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तब्बल 5 वेळा हसन मुश्रीफ यांनी संजय घाटगे यांना पराभूत केलेलं होतं। त्यांनी शिवसेना पक्षाकडून एकूण 4 वेळा निवडणूक लढवली आहे आणि संजय घाटगे यांचा राजकीय प्रवास पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स तसंच कागलचे संस्थापक अध्यक्ष आहेत संजय घाटगे। 1979 ते 1997 या काळामध्ये 17 वर्ष जिल्हा परिषद सदस्य सुद्धा राहिलेले आहेत। 11 वर्ष पंचायत समिती सदस्य होते। कागल तालुक्यामध्ये अनेक ग्रामपंचायतींच्या सत्तेमध्ये त्यांचा सहभाग होता। कोल्हापूर जिल्हा दूध संघामध्ये घाटगे गटाच्या 180 दूध संस्था आहेत। हसन मुश्रीफांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीमध्ये घाटगेंनी पराभव केला। 1998 च्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर घाटगे विजयी झाले आणि 1 वर्ष आमदार सुद्धा राहिले। 6 विधानसभा निवडणुका लढवल्या आणि त्यामध्ये केवळ एका पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला। 2 निवडणुकांमध्ये केवळ 1000 ते 2500 मतांनी त्यांचा पराभव झाल्याची माहिती आहे। 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली मात्र पराभव झाला। संजय घाटगेंचा हा राजकीय प्रवास 2024 साली घाटगे शिवसेनेमध्ये आले मात्र महायुतीच्या मुश्रीफांना जाहीर पाठिंबा आणि आज ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, घाटगे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश भाजपची ताकद आणखी वाढण्यास मदत होईल। कागल विधानसभा मतदारसंघामधलं एक महत्त्वाचं राजकीय नाव म्हणजे संजय बाबा घाटगे आणि तेच आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं शिवसेनेची नातं होतं। नुकतंच त्यांनी शिवसेनेमधून गतवेळची निवडणूक लढवली होती मात्र 2024ची विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत असून सुद्धा त्यांनी हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला होता आणि त्यानंतरचा आजचा हा संजय बाबा घाटगे यांचा निर्णय भाजपमध्ये पक्षप्रवेश ते करतायत। त्यामुळे निश्चितच कागल विधानसभा मतदारसंघामध्ये आगामी ज्या कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या अनुषंगाने हा पक्षप्रवेश महत्त्वपूर्ण असणार आहे कारण त्या ठिकाणी संजय बाबा घाटगे यांचं अनेक ग्रामपंचायतींमध्ये देखील वर्चस्व पाहायला मिळते। अनेक ग्रामपंचायतीच्या सत्तांमध्ये संजय बाबा घाटगे यांचं देखील त्या ठिकाणी मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आज कागल विधानसभा मतदारसंघामध्ये संजय बाबा घाटगे यांना त्या ठिकाणी आता पक्षप्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आज देणार आहेत। मुंबईमध्ये कालच त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते रवाना देखील झालेले आहेत। काही वेळातच मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते खरं तर त्यांचं स्वागत होईल आणि त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश होणार। त्यामुळे निश्चितच संजय बाबा घाटगे यांच्या भाजपच्या पक्षप्रवेशानंतर भाजपची कागलमधली ताकद मात्र नक्कीच वाढणार आहे। नाही, बरोबर आहे, अगदीच त्यांची राजकीय कारकीर्द फार मोठी आहे मात्र किती वाजता हा पक्षप्रवेश पार पडतो आणि हा पक्षप्रवेश पार पडताना संजय घाटगे यांच्यासोबत आणखी कोण कोण नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत? श्रद्धा त्यांच्यासोबत त्यांचे काही कार्यकर्ते देखील आहेत आणि त्यांचे चिरंजीव अमरीश घाटगे हे सुद्धा त्यांच्यासोबत पक्षप्रवेश करणार आहेत। त्यामुळं दोघेही पक्षप्रवेश करणार असल्यामुळं त्याला एक विशेष महत्त्व आहे। संजय बाबा घाटगे यांची कारकिर्दी जर बघितली तर अगदी पंचायत समितीपासून जिल्हा परिषदपासून त्यांचा राजकीय प्रवास जो आहे तो पाहायला मिळालेला। अनेक वर्षे त्यांनी या ठिकाणी नेतृत्व देखील केल्याचं पाहायला मिळालेलं। शिवाय हसन मुश्रीफ जे आता वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत त्यांची सुरुवातीची आणि पहिलीच निवडणूक विधानसभेची जी होती
ती विधानसभेची निवडणूक जी आहे ती याच संजय बाबा घाडगे यांच्यासोबत झाली होती आणि त्यामध्ये हसन मुश्रीफ यांना केवळ पहिलाच पराभव जो होता तो याच संजय बाबा घाडगे यांच्या माध्यमातून खरं तर स्वीकारावा लागला होता आणि त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी यांचा पराभव देखील अर्थातच केला. मात्र पहिलीच निवडणूक जी होती ती संजय बाबा घाडगे यांच्यासोबत हसन मुश्रीफांची झाली होती आणि त्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता आणि तेच संजय बाबा घाडगे आता भाजपमध्ये प्रवेश करतायत. ठाकरेंच्या शिवसेनेला खरं तर हा मोठा धक्का आज मानला जातोय आणि त्यामुळे निश्चितच शिवसेनेची ताकद जी आहे ती त्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये घाडगेंच्या माध्यमातून ती मात्र या ठिकाणी आता कमी झाल्याचं निश्चित जाणवणार आहे. अगदी नाही, बरोबर आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला बराच मोठा धक्का मानला जातोय आणि या पक्ष प्रवेशाकडे लक्ष असेल. अपडेट घेत राहू. धन्यवाद शेखर, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.